एक सांगू का? आज आम्ही झाडावरचे फणस उतरवतोय. हे आहे बरख्या फणसाचं झाड. आज मामा चढलाय फणस काढायला. ह्या फणसावरून आठवलं, आम्ही जेव्हा गावाहून घरी जायचो ना, तेव्हा आजी बरखा फणस पाठवायची. घरी गेल्यानंतर साधारण 2-3 दिवसानंतर पूर्ण घरभर अगदी घमघमाट सुटायचा. आमच्या घरी येणारे पाहुणे रावणे मंडळी विचारायचे, घरी कसला तरी गोड वास सुटले नाही? एवढा तो घमघमाट घरभर पसरलेला असायचा. या घमघमाटावरून समजायचं की बरखा फणस पिकलाय. मग फणस पिकल्यानंतर हा फणस फोडण्याचं दिव्य काम. मग आजोबा हाताला भरपूरसं खोबरेल तेल लावून खाली फरशीवरती वर्तमानपत्र अंथरून त्यावर फणस फोडायचे. फणसाचे पिवळे धम्म सोन्यासारखे गरे परातीत काढायचे. फणसाचे तसे 2 प्रकार असतात, बरखा फणस आणि काफा फणस. हा बरखा फणस पिकल्यावरती तसा फोडायला सोपा असतो. या फणसाचा मधला देठ म्हणजेच पाव याला म्हणतात, ती अशी काढली की झालं. बरख्या फणसाचे गरे तसे गिळगिळीत चिकट असतात, पण फार गोड असतात. बरख्या फणसाचे गरे तसे खायला थोडेसे अवघड असतात असं लोक म्हणतात, पण मी म्हणेन बरख्या फणसाचे गरे ज्याला खाता आले तोच खरा कोकणी माणूस. आमच्या घरचा फणस फोडल्यावरती आजोबा जेव्हा गरे परातीत काढायचे ना, तेव्हा आम्ही सगळे आजूबाजूला बसून गरे खायचो. मग आजी सांगायची, या अठळ्या बाजूला काढून ठेव. मग अठळा धुवून सुकून मग त्याची भाजी पण करायची. अठळा म्हणजे फणसाच्या बिया. पण खरं सांगू, काफ्या फणसापेक्षा बरख्या फणसाची मजा काही औरच आहे. तुम्हाला कोणता आवडतो, काफा फणस की बरखा फणस? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.